आज आपल्या स्वयंपाकघरात रंगबिरंगी जादू होणार आहे। बघा किती सुंदर दिसत आहेत ह्या पुऱ्या। अशा प्रकारच्या आणि रंगबिरंगी कुरकुरीत पुऱ्या, चविष्ट पुऱ्या आज आपण बनवणार आहोत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तसेच मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेले गव्हाचं पीठ, तर मी ह्या गव्हाच्या पिठाचे आता 4 भाग करून घेणार आहे, कारण आपल्याला 4 कलरच्या पुऱ्या बनवायच्या आहेत, म्हणून 4 भाग करून घ्यायचे आहेत। तर यासाठी लागणारे आता कलर आपण बनवून घेऊ। तर मी इथे घेतलेली आहे पालकला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर तिला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची आहे। थोडं पाणी टाकून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे, तर ते गाळणीने गाळून घ्यायचं आहे। हा आपला आता इथे हिरवा कलर तयार होऊन जाईल, तर त्याला व्यवस्थित दाबून कलर काढून घ्यायचा आहे। हिरवा कलर तयार झाला, त्यानंतर मी इथे पिवळा कलर बनवणार आहे। तर मी ते हळद टाकून घेतलेली आहे, तर त्यात थोडं पाणी घालून कलर तयार करून घेईल। आता झालाय पिवळा कलर। त्यानंतर आता दुसरा कलर बनवून घेऊ। तर मी ते फूड कलर वापरणार आहे, रेड कलर घेतलेला आहे। तर तुम्ही या जागेवर बीटचा कलर वापरू शकतात। बीट मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडं फिरवून घ्यायचं आहे, त्याला गाळणीने गाळून घ्यायचं। रेड कलर तुमचा तयार होऊन जाईल। त्याला चमच्याने व्यवस्थित हलवून घेते। तर इथे आता 3 कलर तयार झालेले आहे, लाल, हिरवा आणि पिवळा। तर मी ते 4 भाग करून घेतलेले आहेत। तर मी यात अगोदर रेड कलर टाकून घेणार आहे। रेड कलरने तेवढा भाग भिजवून घेईल, त्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे, जसं पुऱ्यांना मीठ टाकतो त्याच प्रकारे। तर मी हे आता पीठ भिजवून घेते। इथे भिजून झालेला आहे। आता दुसरा कलर भिजवून घेते। तर मी आता यात टाकणार आहे हळदीचं पाणी, त्यावर अगोदर थोडं मीठ टाकून घेते। तर मी इथे आता हळदीचं पाणी टाकून घेते आणि पीठ भिजवून घेते। लागता पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। आता पिवळ्या कलरचंही पीठ भिजून झालंय। आता भिजूया पुढचा कलर। तर मी आता भिजणार आहे हिरवा कलर, त्यावर अगोदर मीठ टाकून घेते। त्यानंतर त्यावर हिरवा कलर टाकून घेणार आहे, जो आपण पालकने तयार केलेला होता। मुलं काही वेळेला ज्यूस पित नाही, म्हणून अशा प्रकारे जरी पुऱ्या करून खाऊ घातल्या तरी चांगल्या आहेत। फक्त मी जो रेड कलर वापरला आहे त्यावर तुम्ही बीटचा कलर यूज करू शकतात, म्हणजे बीटचा ज्यूस यूज करू शकतात। तर इथे 3 कलर तयार झालेले आहेत। तर मी इथे आता गव्हाचं पीठ घेतलंय, थोडं जास्तच घेतलेलं आहे। तर मी इथे पीठ भिजवून घेते, यावर मी मीठ टाकून घेतलेलं होतं अगोदरच। आता हे पण पीठ तयार करून घेते। आता इथे सर्वच कलर तयार आहेत। तर याला तेल लावून सगळेच गोळे मळून घ्यायचे आहेत। तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। बाकीचे गोळे तसेच मळून घेते। आता सर्वच मळून झालेले आहेत। तर आता पुऱ्या लाटायला घेऊ। तर मी इथे त्याचे 2-2 गोळे तयार करून घेते। परत व्यवस्थित मळून त्याला आता लाटून घेणार आहे।
तर मी ते तेल लावून लाटून घेतलेले आहे. तुम्ही पीठ लावून पण लाटून घेऊ शकता. सर्वच पुऱ्या म्हणण्यापेक्षा सर्व चपाती एकसारख्या लाटून घ्यायच्या आहे, एका आकाराच्या. तर इथे मी आता लाल कलरचे पण 2 गोळे बनवून घेतले आहेत. आता तिलाही लाटून घेते. आता हिरवा कलर लाटून घेते. आता ही पण लाटून झाली. नेहमी साध्या पुऱ्या करण्यापेक्षा अशा रंगीबिरंगी पुऱ्या नक्की करून बघा. मुलं खूप आवडीने खातील. आता हे सर्वच लाटून झालं आहे. तर मी अगोदर खाली हिरवा कलर ठेवून घेतलेला आहे, त्यानंतर पिवळा, त्यानंतर आपला रेग्युलर चपातीचा आणि नंतर लाल. तर व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे आणि त्याचा एक रोल बनवून घ्यायचा आहे. एकदम टाईट रोल बनवायचा. अशा पद्धतीने आणि त्याला चोळून घ्यायचं आहे. मोठा बनवायचा, बारीक करायचा आहे. त्याच्या आपल्याला जशा पुऱ्यांच्या लाट्या असतात त्या पद्धतीने लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आता मी त्याच्या लाट्या बनवून घेते. बघू शकतात किती छान कलर दिसत आहेत. बघायलाही किती छान वाटत आहेत. त्यांना थोडं राऊंड करून घ्यायचं लाटायच्या अगोदर आणि मग लाटून घ्यायचे आहेत. तर मी आता पुऱ्या लाटून घेते. अगोदर पोळपाटला थोडं तेल लावून घ्यायचं आणि मग जशा पुऱ्या लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायच्या आहेत. जास्त दाबायचं नाही, नाहीतर कलर पसरून जाईल. तर हलक्या हातानेच लाटून घ्यायचे. जास्त मोठी पण नाही करायची, नाहीतर कलर मिक्स होऊन जातील. अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आणि मग लाटून घ्यायचे. हे बघा, अशा पद्धतीने. तर मी आता बाकीच्या पुऱ्या लाटून घेते. आता इथे सर्वच पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत. बघू शकता छान दिसत आहेत. तर मी तेलही गरम ठेवलेलं होतं. तर फुल गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर पुऱ्यांना जास्त पलटवत नाही बसायचं, कारण त्या लाल होऊन जातात. जसं आपल्या रेग्युलर पुऱ्या लाल होतात तशा. फक्त एकचदा पलटवायची आणि मग तिला काढून घ्यायची आहे. या अशा पद्धतीने किती छान दिसत आहेत. तर मी त्याला एका प्लेटमध्ये आता काढून घेते. तर अजून तळून दाखवते. छान पुऱ्या पण फुगत आहेत, त्यामुळे कलरही छान दिसून येत आहेत. अगदी पटापट होतात, काहीच वेळ लागत नाही. तर मुलांना डब्याला द्यायलाही पुऱ्या खूप छान आकर्षित आहेत. रंगीबिरंगी पुऱ्या. खूपच छान दिसत आहेत. तर अशा रंगीबिरंगी पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा. मुलं खूप आवडीने खातील.
तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.